जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. तर हनुमंतराय हे सुरसा मातेने घेतलेल्या परीक्षेत अतिशय उत्तमरित्या उत्तीर्ण झाले आणि आता त्यांनी परत उड्डाण केले आहे. आणि ते उड्डाण करत असताना त्या ठिकाणी महादेवांचा वर प्राप्त असलेली एक सिंहिका नावाची राक्षसीण होती. ही काय करायची तर समुद्राच्या वर जे पशुपक्षी उडायचे ना, त्यांची सावली जी पडायची ती सावली ही राक्षसीण गिळंकृत करायची. आणि ह्या सिंहिकेने हनुमंतरायांची सावली देखील गिळंकृत करण्यास सुरुवात केली. हनुमंतरायांना समजेच ना, माझा वेग का खुंटला गेला, कोण मला खाली खेचत आहे. हनुमंतरायांना काही समजतच नव्हते. आणि त्या सिंहिकेने पाण्यावर पडलेली हनुमंतरायांची सावली गिळण्यास सुरुवात केली आणि पूर्ण गिळली. हनुमंतराय सिंहिकेच्या तोंडात गेले आणि आत गेल्यानंतर हनुमंतरायाने तिचे पोट फाडले आणि ते तिथून बाहेर निघाले. आणि बाहेर निघाल्यानंतर हनुमंतरायाने परत उड्डाण केले, कारण हनुमंतरायांचा पुष्कळसा वेळ ह्या सर्व गोष्टींमध्ये गेला होता. आणि हा मागचा वेळ भरून काढण्यासाठी हनुमंतरायांनी वेग घेतला आणि वेगाने हनुमंतराय निघाले. आणि झालं काय की हनुमंतरायांनी इतक्या वेगाने उड्डाण केले होते की ते जाऊन लंकेच्या पलीकडे पडलंका म्हणून होते, तिथे जाऊन ते पडले. या पडलंकेची राणी क्रोचा नावाची राक्षसीण होती. ही रावणाची बहीणच होती. तिचे हे छोटेसे राज्य होते. देवदानवाच्या युद्धामध्ये रावणाकडून युद्ध करीत असताना तिचा पती मारला गेला होता, म्हणून रावणाने ही पडलंका आपल्या बहिणीला दिली होती. आणि त्या पडलंकेवर क्रोचाचे राज्य होते आणि सर्व स्त्रियाच तिथे होत्या. ज्यावेळेस आमचे हे हनुमंतराय उडी मारून तिथे पोहोचल्याबरोबर मोठा आवाज झाला आणि आवाज ऐकून त्या ठिकाणी असणाऱ्या त्या सगळ्या राक्षसिणींनी हनुमंतरायांना पकडले. हनुमंतरायांनी काय केले तर सगळ्यांना शेपटीने गुंडाळले आणि समुद्रात बुडवून टाकले. आणि क्रोचाला एक ठोसा मारला, त्याबरोबर ती तिथेच मृत्यू पावली. आता क्रोचाही मेली आणि तिथे असलेल्या सगळ्या राक्षसिणी मेल्या. आणि ब्रह्मदेवांचे भाकीत होते की जो कोणी शूरवीर पुरुष क्रोचाला एका ठोशात ठार करील त्यावेळेस ह्या रावणाचं 14 चौकड्यांचे राज्य नष्ट होईल. आणि जशी क्रोचा इथे ठार झाली आणि तिथे लंकेत मंदोदरीला स्वप्न पडले की कुणीतरी शूरवीर पुरुष पडलंकेत आला आहे आणि त्याने क्रोचाला एका ठोशात ठार केले आहे, असे तिला स्वप्न पडले. आणि आपले हनुमंतराय पडलंकेतून निघाले आणि लंकेत आले. ती सायंकाळची वेळ होती. हनुमंतरायाने विचार केला की थोडा अंधार पडू द्यावा आणि रात्र झाल्यानंतर लंकेत प्रवेश करावा. असा विचार करून ते तिथल्या अशोकाच्या झाडावर बसले. आणि बसल्यानंतर त्यांनी लंकेचं निरीक्षण करण्यास सुरुवात केली. त्यांनी पाहिलं की लंकेच्या चहूबाजूंनी दरवाजे आहेत, 4 दरवाजे मोठमोठाले. आणि लंकेच्या सभोवती संपूर्ण खंदक बांधलेले आहेत, खोल खोल असे. ते विचार करतात की लंका जिंकणं एवढं सोपं नाही आहे, कारण लंकेत प्रवेश करणेच कठीण आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पाहिलं लंकेमधले ते विशाल रस्ते, मोठमोठाले रस्ते, मोठमोठी घरे, काही सोन्याची काही चांदीची घरे. आणि अशा ह्या लंकेचा राजा कसा असावा असा ते विचार करत होते. आणि त्यांनी ठरवले होते की अंधार पडल्यानंतर सूक्ष्म रूप घेऊन लंकेत प्रवेश करावा आणि मग सीतामातेचा शोध घ्यावा. आणि अंधार पडल्यानंतर त्यांनी सूक्ष्म असे रूप घेतलं आणि तिथे 2 पहारेकरी होते, त्यांच्या पायामधून लंकेत प्रवेश केला. आणि लंकेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पाहिले मोठमोठाली घरे, उंचच उंच गोपुरे, कलाकुसरीची कामे केलेली घरे होती हो, सोन्याची चांदीची तांब्याची घरे होते. आणि मग हनुमंतराय सीतामातेचा शोध घेण्यासाठी एका मोठ्या राजवाड्यासमोर येऊन उभे राहिले. आणि हनुमंतरायांनी त्या भल्या मोठ्या राजवाड्यात प्रवेश केला. आता तो राजवाडा कोणाचा होता हे पुढच्या भागात बघूया. बोला जय श्रीराम.